संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे केला विस्तार. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वज, निरूपण केले ओज, निरूपण केले ओज. वारकरी विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन या परंपरेचा इतिहास काव्यातून मांडणाऱ्या संत म्हणजे बहिणाबाई. संत बहिणाबाई यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गोदा तीरावरील घृष्णेश्वर जवळच्या देवगाव येथे त्यांचा जन्म झाला. आई जानकी आणि वडील आऊजी. त्यांच्याच गावातील पाठक यांच्याशी 5व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. घरातल्या धार्मिक वातावरणाने त्यांचे मन खेळण्यापेक्षा कीर्तन आणि प्रवचनातच रमत असे. एकदा त्यांनी तुकारामांची अभंग रचना ऐकली. त्या अभंगांनी त्यांच्या मनाला अगदी भुरळ घातली. त्यांनी त्यांचा अनुग्रह घेण्याचा ध्यासच घेतला. अविरत कर्म कर्तव्ये करता करता त्या अभंग गात असत. तुकारामांच्या अनुग्रहाची कल्पना त्यावेळी कुटुंबाला, समाजाला मान्य नव्हती. अनेक आघात त्यांनी सहन केले, पण भक्ती मार्गानेच त्यांना शक्ती दिली. तुकारामांविषयी त्यांच्या मनात अत्यंत निष्ठा, भक्ती होती. एकदा अभंगाचे चिंतन करता करता साक्षात तुकारामांनी त्यांना स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. त्यानंतर त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. कुठल्याही अक्षरज्ञानाशिवाय त्यांनी 450हून अधिक अभंग रचना केल्या. त्यांच्या अभंगामध्ये नाममहिमा, पंढरी वर्णन, संत महिमा, सदाचरणाचा आग्रह, मनोबोधाचे अभंग असे विषय होतेच, पण त्यामधील महत्त्वाच्या 2 रचना म्हणजे आत्मपर अभंग आणि ब्रह्मकर्माचे अभंग हो. अभंग हे बहिणाबाईंचे मुख्य साहित्य आहेच. याशिवाय फुगडी, डफावरच्या रचना, ओव्या असे साहित्य प्रकारही त्यांनी हाताळले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्यांची श्लोकरचना सुद्धा केलेली आहे. तुकारामांची ही शिष्या आपल्या अभंगातून म्हणते, तृषाक्रांत जैसा इच्छित जीवन, चकोर हा जाणा चंद्रामृता. बहिणी म्हणे तैसी आवडे हरिभक्ती, तेव्हा चित्तवृत्ती ओळखावी. म्हणजे एखाद्या तृषाक्रांत म्हणजे तहानेने व्याकुळ झालेल्याला जशी जीवन म्हणजे पाण्याची ओढ असते, चकोर पक्षी जसा शीतल चंद्रकिरणातून मिळणारे अमृत पिण्यासाठी आतुर झालेला असतो, तशी मी म्हणजे बहिणा हरिभक्तीसाठी आसावली आहे. माझे चित्त त्या सावळ्या हरिचिरणी मी अर्पण केले. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा अशा अलौकिक स्त्री संत परंपरेतल्या अतिशय भावोत्कट आणि तेजस्वी रचना करणाऱ्या संत बहिणाबाई यांचे आज स्मरण करते आणि त्यांना आदरपूर्वक नमस्कार.